NS95 पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी सातत्याने आपण बघितलं तर NSC म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समिती आणि BMS म्हणजेच भारतीय मजदूर संघ हे काम करत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता संसदीय सत्र चालू होतं आपलं 2 एप्रिलला त्याचा एंड झाला आणि त्यानंतर संसदेची काही बिले पास झाल्यामुळे पुन्हा 3 दिवसीय संसदीय जे अधिवेशन आहे किंवा संसदीय बैठक आहे ती लावण्यात आलेली होती 18 तारखेला आणि या संसदीय बैठकीमध्ये आपलं काहीतरी पेन्शन संदर्भातील अपडेट येतील या आशेवरती BMS चे भारतीय मजदूर संघ किंवा NSC राष्ट्रीय संघर्ष समिती होती. परंतु तरीही तेव्हा त्या अगोदर राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक झूम मीटिंग घेऊन सांगितलं होतं की 18 तारखेच्या अगोदर म्हणजेच 13 ते 16 तारखेपर्यंत प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा EPFOची जे कार्यालय आहेत या कार्यालयावरती जाऊन प्रधानमंत्र्यांच्या नावाने लेखी लेटर द्या. याचा प्रभाव या 3 दिवसीय संसदेवरती पडेल आणि आपल्याला कोणता तरी न्याय भेटेल असं सांगितलं होतं. ते काम प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी केलेलं सुद्धा आहे. त्यावरच्या ज्या इमेज होत्या ते त्यावेळी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पोस्ट केलं होतं, ते तुम्ही पाहिलंच असेल. परंतु आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाचं आपण पाहणार आहोत की 14 एप्रिल ते 18 एप्रिल राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजेच NSC चे काही मेंबर्स हे दिल्लीमध्ये गेले होते. 14 एप्रिल आणि 18 एप्रिल या काळामध्ये त्यांनी बऱ्याच संसदीय सदस्यांची भेट सुद्धा घेतली. त्यांनी नेमकं कोणाकोणाची भेट घेतली, यामध्ये त्यांनी काय प्रश्न केले, त्याची उत्तरे त्यांना नेमकी काय मिळाले हे तुम्हाला माहीत असतं गरजेचं आहे. कारण तुमच्यासाठी अगदी छोट्यातले छोटे असो किंवा कोणतीही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपडेट असो हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच पोस्ट केली जाते आणि ही अपडेट पोस्ट करण्यासाठी उशीर झालेला आहे. कालच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला थोडक्यात ही अपडेट सांगितली होती, परंतु डिटेलमध्ये बऱ्याच जणांना ही अपडेट माहीत नाही की राष्ट्रीय संघर्ष समितीने नेमकी कोणत्या संसदीय सदस्यांच्या भेटी घेतल्या. तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर EPS 95 पेन्शनधारकांच्या मागण्यांना घेऊन NSC म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत तसेच वीरेंद्र सिंग तसेच VS नारखेडे तसेच सरिताताई नारखेडे हे 14 एप्रिल 2026 पासून 18 एप्रिल 2026 पर्यंत दिल्लीत होते. त्यांनी काही संसदीय सदस्यांची मुलाखत घेतलेली आहे. यांच्याबरोबर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे. यावेळी त्यांनी BJPचे सदस्य हेमा मालिनी यांच्यासोबत मुलाखत केली होती. आता हेमा मालिनी या अगोदरची पार्श्वभूमी बघितली तर हेमा मालिनी यांनी डायरेक्ट प्रधानमंत्र्यांची भेट NSC राष्ट्रीय संघर्ष समिती बरोबर करून दिली होती आणि याच पार्श्वभूमीवरती म्हणूनच पुन्हा एकदा कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र सिंग असतील, नारखेडे जे असतील, सौ नारखेडे जे असतील, या सर्वांनी त्यांची भेट घेतलेली आहे. जेणेकरून त्यांना एकच रिक्वेस्ट केलेली आहे की आमची ही मागणी पूर्ण होण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून प्रधानमंत्र्यांची भेट करून देण्याची एक मदत हवी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावरती हेमा मालिनी यांनी सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय हा दिलेला आहे. तसेच बघा, काँग्रेसचे तसेच अनिल भोंडेजी यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. तसेच काँग्रेसचे संसद शाहू महाराज यांची सुद्धा भेट ही कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र सिंग किंवा बाकीचे ते 2 सदस्य गेले होते, प्रतिनिधी गेले होते, त्यांनी घेतलेले आहे. त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय दिला आहे. तुम्ही बघितलं तर यांनी संसदीय समितीमध्ये सुद्धा जी संसदीय मीटिंग चालू होती, संसदीय सत्र संसदेचं चालू होतं, त्यामध्ये त्यांनी लाईव्ह स्वरूपात त्यांचे मुद्दे EPS 95 पेन्शनधारकांचे मुद्दे सुद्धा मांडले होते. शिवाय शाहू महाराजांनी तर मेन वित्तमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन यांची भेट सुद्धा करून दिली होती आणि त्यावेळेसच EPS 95 पेन्शनधारकांचे जे जंतर मंतरला आंदोलन झालं, या आंदोलनाचा 2 एप्रिलला एंड झाला होता. परंतु वित्तमंत्र्यांनी त्यावेळी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला होता, पण त्याचा अपडेट अजूनपर्यंत काहीही आलेलं नाही.
त्यानंतर कर्नाटकचे संसद हे भाटकेजी यांची सुद्धा भेट कमांडर अशोक राऊत आणि बाकीच्या प्रतिनिधींनी घेतलेली आहे। तसेच अमरावती संसद अनिल मुंडे यांच्याबरोबर सुद्धा मुलाखत घेतलेली आहे। तसेच बंगाल संसद सौमित्र खान यांच्याबरोबर सुद्धा मुलाखत घेतलेली आहे। तर आता सौमित्र खान यांच्याबरोबर मुलाखत घेतल्यावर एक अपडेट समजलेलं आहे की सौमित्र खान यांचे स्वतःचे वडील आहेत, तेच एक EPS 95 पेन्शनधारक म्हणजेच मेंबर्स EPS 95 पेन्शनचे मेंबर आहेत। त्यामुळे त्यांनाही ती झळ कुठेतरी माहीत आहे की EPS 95 पेन्शनधारकांना किती पेन्शन मिळते किंवा किती पेन्शन मिळावी, यासाठी त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। एक मेल त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। तर बघा, या भेटी 14 एप्रिल ते 18 एप्रिल या मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रीय संघर्ष समिती यांनी घेतलेल्या आहेत। आता BMS ने सुद्धा यावरती काम केलेलं आहे। BMS ने मागच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 21 एप्रिलला धरणा प्रदर्शन UPFOच्या कार्यालयावरती केलं होतं। यांनी फक्त पेन्शनधारकांच्या नाही तर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मागण्या घेऊन धरणा प्रदर्शन किंवा प्रधानमंत्र्यांच्या नावाने लेटर सुद्धा दिलेलं होतं। तर अतिशय महत्त्वाच्या ह्या अपडेट होत्या, जे तुम्हाला माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे। कारण सरकारवरती प्रभाव आहे ना, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचा किती फंड सरकारकडे पडून आहे ज्याच्यावर कोणीही क्लेम केलेला नाही, तरी सुद्धा सरकार EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन आहे ते का वाढवून देत नाही, यावरती सुद्धा सरकारने स्पष्टीकरण द्यावं। कारण ज्या आपल्या श्रम व रोजगार मंत्री आहेत सुश्री शोभा करंदीजी, त्यांचं तर उत्तर एक ठरलेलं आहे, दुसरं आता मागच्या लेटरमध्ये दुसरं सुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे, परंतु त्याला कोणताही बेस नाही। त्या जुन्या डेटावरती काहीतरी अपडेट आहे। जर तुम्ही महागाई इतक्या वाढवता तर तुम्ही जी पेन्शन आहे किंवा मागचा डेटा आहे त्यामध्ये अपडेट सुद्धा केलं पाहिजे। त्या सरळ सरळ सांगतात सरकार आम्हाला एवढा फंड देत आहे, मग फंड तुमचा उरतो तर तुम्ही त्या फंडचं काय करता? तुम्ही पेन्शन का वाढवून देत नाही? सरकार आम्ही 95च्या नुसार पेन्शन देतो, म्हणजे मागच्या डेटानुसारच पेन्शन देतो, तुम्ही मग डेटा अपडेट का करत नाही? तुम्ही महागाई वाढवता, सर्व क्षेत्रामध्ये अपडेट आणता, मग पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येच का अपडेट आणत नाही? यावरती सुद्धा प्रत्येक पेन्शनधारकांचे प्रश्न उपस्थित आहेत। कारण आपला व्हिडिओ जेव्हा पोस्ट होतो तेव्हा बऱ्याच ज्या कमेंट आहेत त्या खाली येतात की यावरती अपडेट का आणत नाही, मोदीच याला रिस्पॉन्स देत नाही। परंतु बेसिकली मोदी रिस्पॉन्स देत नाही हे तर गोष्ट फिक्सच आहे, परंतु बेसिकली श्रम व रोजगार मंत्री यांनाच यांचा डेटा अपडेट नाही, यांच्याकडेच त्याची इन्फॉर्मेशन नाही। इतका फंड पडून आहे त्याच्यावर कोणी क्लेम करत नाही, कारण काही त्यातले पेन्शनधारक एक्सपायर झालेले आहेत, त्यांचा फंड पडून आहे, तो कोणालाही जात नाही। काहींनी पोर्टेबिलिटी केल्यामुळे त्यांचे अकाउंट इनॅक्टिव्ह आहे, त्यांचा फंड पडून आहे, व तुम्ही या फंडचं करता काय? त्याच्यावरती कोणीही क्लेम करत नाही, तरी सुद्धा तुम्ही करता काय? यावरती सुद्धा बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आणि सातत्याने आपले राष्ट्रीय संघर्ष समिती आणि भारतीय मजदूर संघ यांचा सुद्धा यावरती लढा चालू आहे, परंतु याला कुठेही न्याय न मिळाल्याचं दिसून येत असल्याचं हे आपल्याला दिसत आहे। आता 1 मेला नांदेडमध्ये तर 5 मेला संभाजीनगरमध्ये मीटिंग सुद्धा या संदर्भात होणार आहे। 1 मेला सुद्धा या संदर्भात EPS 95 पेन्शनधारकांच्या संदर्भात मीटिंग होणार आहे, तर 5 मेला संभाजीनगरमध्ये सुद्धा मीटिंग होणार आहे। त्यामुळे तुम्हाला हे अपडेट माहीत असणं गरजेचं आहे की या 2 मीटिंग या ठिकाणी होणार आहेत, ही सुद्धा अपडेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता। 14 एप्रिल ते स्टील डेटपर्यंतचे ज्या अपडेट आहेत त्या आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेले आहेत। शिवाय 1 मे आणि 5 मेची तारीख सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी या मीटिंगमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या हक्काच्या न्यायासाठी लढायला काहीच हरकत नाही। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।